नमस्कार. जनार्दन मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. महत्त्वाची घडामोडी अशी आहे की मागील 8 वर्षापासून बँकेत जमा केलेली रक्कम एकूण 23 लाखपैकी 17 लाखवर सायबर भामट्यांनी केले लंपास. तर या बातमीच्या विषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया. या बातमीचा वेगवान आढावा घेऊया. 8 वर्षांपासून शिवणकाम करून साठवलेल्या 23 लाख रुपयांवर सायबर भामट्यांनी अवघ्या एका दिवसात डल्ला मारला. विशेष म्हणजे कोणतीही लिंक ओपन केलेली नसताना किंवा कोणालाही OTP शेअर न केलेलं नसताना भामट्यांनी सुमारे 5 लाखचे ट्रान्झॅक्शन करून ही ऑनलाईन फसवणूक केली. 23 लाखांपैकी 5,82,742 रुपये त्यांना परत मिळाले. मात्र 17,82,266 रुपये गायब झाले. या प्रकरणी 17 ऑगस्ट रोजी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी कॉलनीतील 48 वर्षीय शिवणकाम करणाऱ्या सारिका या फिर्यादी आहेत. त्यांचे पतीचे हार्डवेअरचे दुकान चालवतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शास्त्रीनगर शाखेत त्यांचे बचत खाते आहे. 2026 पासून त्यांनी शिवणकाम करून मिळवलेले पैसे या खात्यात जमा केले होते. या खात्यात तब्बल 23,30,000 रुपये एवढी रक्कम होती. 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या 20 वर्षीय मुलगा यश याने फोनपेवरून खात्याचा बॅलन्स चेक केला. त्यावेळी खात्यात केवळ 29,000 रुपये शिल्लक असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ पासबुक प्रिंटिंग मशीनमध्ये पासबुक टाकून खात्याची हिस्ट्री तपासली असता 24 डिसेंबर 2025 रोजी एकाच दिवशी IMPS द्वारे 7 मोठे व्यवहार होऊन तब्बल 27,97,010 रुपये डेबिट झाल्याचे उघडकीस आले. या ना OTP ना APK फाईल तरीही गंडा. सायबर फसवणुकीच्या अनेक घटनांमध्ये भामटे लिंक पाठवून किंवा OTP मागून फसवणूक करतात. काही प्रकरणांमध्ये APK फाईल पाठवून मोबाईल हॅक करून पैशांवर डल्ला मारला जातो. मात्र या प्रकरणात फिर्यादी महिलेने कोणतीही संशयित APK फाईल मोबाईलवर डाउनलोड केलेली नाही किंवा कोणालाही OTP शेअर केलेला नाही. तरीही खात्यातून लाखो रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले. पोलिसांनी अथक प्रयत्न करून त्याचे 5 लाख रुपये त्यांना परत मिळवून दिले. बाकी 17 लाख रुपये सायबर भामट्यांनी लंपास केले.